तर शुभ सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. तर आजचा वार आहे गुरुवार आणि आज आहे गुढीपाडवा. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर ते बाबा आले निकडे. तर चला आता आपलं चहा पण उकळत ठेवले आणि व्हिडिओ कंटिन्यू राहा. तर दिवसभर बघू काय काय करू ते. आणि आता गुढी उभारायची आहे आपली. तर आता घरातली पहिले मी साफसफाई करायची. साफसफाई वगैरे केली नाही, लादी वगैरे पुसते. बाबा इकडेशी आता गोडी वगैरे उभारतील. काहीतरी आपण गोड गोड बनवू. तर आज तर उपवास आहे आपला, गुरुवार आहे. एक टाईम तर संध्याकाळचे सोडू आपण. तर बघू आता मुलांना. आणि आपली इकडे दिवाबत्ती पण झालेली आहे. आणि आईने मस्तपैकी देव वगैरे धुतल्यात आज सर्व. तर सकाळच मस्तपैकी देव वगैरे आईने धुतले लवकरच. आता आज पाडवा आहे, नवीन वर्ष आहे. आणि मुलाही आहे ना, वंशीने देव पण जाम हे केलं, तर तेलकट केलं, तर काय पण उडवला. आता तो आला ना, तर काय ना काही उठाबशा करता असतं, दिवाबत्ती करता असतं. कडची आपण उकळली आपला. तर या सर्व चहा पियाला. तर इकडे ना माझी सगळी साफसफाई झालेली आहे. आता कचराच भरायचा आहे. ना तिकडं आईची चालू आहे गुढीपाडव्याची तयारी. तर आईने इथं सामान सगळं घेतले. इकडं माल घेतले गुढीला उभारायसाठी. आणि इकडं हार, इथं कलश, देवपूजेचं सामान घेतले सगळं. आई तिकडे सारवते. आता कपडे पण झाल्यात, ते पण टाकू आपण वाळत. आणि बाकीचे आहेत ना, ते पण टाकू धुवायला. इथं प्रसाद पण बनवले, लिंबाचा पाला आणि साखर टाकले त्याच्यात मिक्स. कडू कडू तोच खायचा आज, थोडा थोडा प्रसाद बनवून येते गुढी पूजन करायला. तर चला तुम्हाला दाखवते. आता आई बाबा आणि करतात दोघं जण पूजन. तर चला बाहेर जाऊया. आणि मुली इकडं साफसफाई करतात. कार्तिकी दिवा, कार्तिकी ओठेव दिवा येतो घेऊन. तर इकडे चालू आहे पूजन. तर आई बाबा असं करतात. आणि इकडे चालू आहे यांचं. कार्तिक तिकडे ठेव ते याच्यावर, तिकडे ठेव कार्तिकी, तिकडे ठेव दिवा. बाबा इकडे चालू आहे पूजन करणं. माचीच आहे ना त्याच्यात. तर पूजन करतील. आणि आपल्या ना तिकडे मी भाजी घालायला घेतलेली बाबांना. तर गॅस वगैरे बंद केले. कांदा करपेल बरं माझा. तर येऊ दे इकडे बरं, नाही तर इकडे पूजन होऊन जाईल यांच्या. इकडे मामा पण आले आणि पिसारचं पण आले. लय दिवसांना, लय महिन्यानं आले. वरती जास्त मग घाबरत. तर गुढीची पण पूजा झाली आणि सर्वजण पाया वगैरे पडले. आणि आईने सर्वांना प्रसाद दिला. तर सर्वजण आता बसलेत अंगण्यात. भाजी टाकते नाही तर काकीने घेतली तिला मॅगी बनवायला. आज सुट्टी आहे ना. आणि आपली भाजी पण पडल्यात. ते आपण सावकाश बसू, त्यांची बी गडबड नाही करू. पहिले बाबांना जेवण बनवू. तिकडे सर्वांचे पाय वगैरे पडलो. कार्तिक बी पडली पाया. आणि राधिकाने वेदिका काही गेली ना अजून. त्यांच्या काही आंघोळच नाही त्यांची अजून. प्रियांश अजून झोपले धाकच. तर त्याला पटापट कामं आवडते आणि व्हिडिओला नंतर कंटिन्यू करते. तर इकडे रांगोळ्या पण भरून झालेल्या आहेत आपल्या.
मुलांना घातले खिचडी भात. भात पण झालेला आहे आणि इकडं आकडे दल्यान आणि पाप. आणि इथं भात बनवले उपवासाचा. तिकडं आमटी झाले. इकडं प्रियांशला चपाती तयार झाली. तर प्रियांशला आहे ना चपाती आवडतं, त्याच्यामुळे आईने ना त्याला चपाती बनवली. मग तो एक खाईल आता, एक नंतर खाईल. आणि बाकीच्या 2 ठेवल्या लाटाच्या तशाच. जे वाजलेत आता 6 आणि चहाचा पण टाईम झालेला आहे आपला. डायरेक्ट मिनी व्हिडिओ आहे ना संध्याकाळची चालू केला का. तर दुपारी आहे ना आम्ही फलार वगैरे केला, आवरला काम सगळा आणि फलार केला आणि खाल्ला आणि जरा झोपलो. आणि आता उठले. आता मन्नूला पाहिजे दूध, तिला पण दूध देते, ती पण वेट करते तिकडं. आणि इकडे चहा ठेवले मी, चहा ठेवले मला. आणि राधिका कुठे चालले काय माहिती, तिकडं काय चालले इकडे बघा. हिजा बघा मी आयरन केले कधीपासून. तिला दूध दिला नाही ना ते मला टाकलं अशीच राग होईल. किती गोंगाड घातले बघ. घे घे बाबा घे, पिऊ दे तिला. ते आता पिते. आणि चहा माझा उकळता. तर मला जायचं आहे दूध आणायला तिकडे गावाच्या बाहेर. आमची मस्त नाहीच आता. कधीपासून तुम्ही पहिली बघायची व्हिडिओत आमचे मस्त हसायची, आता मस्तच नाही. मस्तीकर दिले नाही. आता चालू आहे आपला चहा. तर उकळतं घरात आणि आपल्याला जायचं आहे आता दूध आणायला. ते गाडीवरच जाऊया आता आपण दूध आणायला. इकडनं आपण दूध पण घेतला, ते लावले. आता इकडं मॅची चालू आहे वाटतं. आपण आलो. घे पिऊ. पिऊ जाईल आपला दूध ठेवायला फ्रीजमध्ये डायरेक्ट. जा फ्रीजमध्ये ठेव, जा ठेव. डस्टर आहे, छोटा सर्जे आहेत मस्तपैकी निवांत. शर्यतीना सैराटला तो पण जिंकले. त्यांना पण संध्याकाळचे तुम्हाला दाखवेन. गुलाल आले मागून मस्तपैकी. आणि इकडे शर्यती चालू आहे. इकडे बाबा बघतात शर्यती इकडे चालू आहे. आपले दोन्ही झाल्या बैलांच्या शर्यती. रॉकेट आणि सर्जन सैराट जिंकले. सर्जन तर इथंच आहे. आपले गडबड चालूच असतं. त्याचं काय चाललंय काय माहिती. इकडचं तिकडं मी नाही घेतले. आता उन्हाने डांडलाला आपला चहा तर झाले. चहाला ठेवू साईडला. आणि उन्हाने आले ना त्याला दांडलून घेते बैला, मग झाकून ठेवते. प्रियांश काय सांगतं काय माहिती. कुठे उन्हाने डांडलाच आहे मला. नाही नाही त्याचा फ्रीजमध्ये काहीतरी सामान आहे बा. त्याची आईस्क्रीम आहे तेव्हाच त्याला पाहिजे. येऊ का यो पाहिजे गुलाल वगैरे मागून. तर इकडं उन्हावणे पण दांडलला मी. त्याने प्रियांश एवढी गडबड चालली ना. प्रियांश मला तिकडं न्यायला सांगतं, तिकडं चल बोलतं. तिकडे त्याला काय आईस्क्रीम खायला पाहिजे असेल. आता 2 खाल्ले आईस्क्रीम तरी पाहिजे त्याला. आणि एवढं भारी वातावरण झाले ना एकदम मस्त. ठणठण आवाज सुटले बघ. इकडं बघ कुठं चहा पण ना पियाचा. इकडं काय आहे इकडं ही मशीन. आपली भाकरींची पण तयारी झालेली आहे. आता भाकरीच टाकायची बाकी आहेत. मस्तपैकी चूल वगैरे पेटले आणि उन्हाने पण मलवून ठेवले भाकरी टाकून. आणि नंतर आपली भाजी वगैरे बनवायची आहे. तर काहीतरी भाजी पण बनवू. आणि प्रियांशी काही नाटका सुरूच असतात माझ्या मागे मागे सारखं लागलेलंच असतं. तर काहीतरी भाजी पण बनवू. आईने पण शेतावरची मस्तपैकी भाजी आणले. आपली थोडीशी वांगी आहेत शेतावर, काय मिरची आहेत आणले. प्रियांश घेऊन आले सगळं भाजी. भाकरी पण झाल्यात आपल्या. प्रियांशला पण आईने खावली. अर्धी भाकर खाल्ली त्याने. आणि इथं झाकून ठेवते. बाबाही त्याला पाव आणल्या.
क्रीम पाव, त्याला क्रीम आवडतं. आणि इकडे भाजी घालायला घेतले वांगा बटाटा शेकटाची शेंग मिक्स भाजी. इकडे चहा ठेवले त्यांना. इकडे बाबांना कोराचे ठेवले आणि प्रियांशला पापड तळलेलं. इकडे आता भांडी पडल्यात ते घासायची. आत्याबाईने आणल्या, आत्या आली त्यांनी 2 पोळ्या दिल्या. बाबूला आमच्या आवडतात ना ते पोळ्या, पुरणपोळ्या केल्या तर आणल्यात प्रियांशला. बारकी मेथीची पण भाजी झालेली आहे मस्तपैकी. एकदम छोटी मेथी असतं ना तिची भाजी आहे ना. दुसरी भाजी पण इकडं झाले. तर आता आपले बैल आहेत ना मग अशीच आल्या दोन्ही पण, तर तिकडं धावल्यात. तुम्हाला दाखवते आता. त्यांच्या अंगावर मस्तपैकी गुलाल उडले. आज शर्यती होते ना, आज बोनिवलीला गुढीपाडवा निमित्त. तुम्हाला दाखवते तिकडं आणण्यात धावल्या. अजून काही इकडं आणलं नाही, याचं काम चालू आहे. यावेळी इकडं साफसफाई करायला घेतले ना, तर त्याच्यावर अजून बोटात धुतात. ते झाल्यावर मग आणलेलं नाही इकडं, तोपर्यंत तुम्हाला दाखवते. तर इकडं आपलं चारी पण बैल धावल्यान. छोट्या सर्जाला तर आज नेला नव्हता, तो तर आहे इथं सैराटला नेलं तर सैराटच्या अंगावर गुलाल पडले. आणि इकडं आपलं डस्टर आहे, डस्टरला पण नव्हता नेला. आणि इकडं रॉकेट आहे, रॉकेटला डेंजर आहे बाबा, तो ना आपण ते जास्त करायला जाईल. याचे पण अंगावर गुलाल पडले सगळं. ते बसले तिकडे. एकच सैराट आणि डस्टर आहे. डस्टरला काही नेला नाही, डस्टर आजारी आहे. झाला का ते हाणतील आतमध्ये बैलांना. त्यांचं तिकडं काम चालू आहे, तिकडं ते धुतान तिकडं चालू आहे काम. त्यांचं काम झालं का ते हाणतील इकडे. सगळ्यांना मशीनचा आवाज येतच तुम्हाला. मशीन चालू आहे, सगळ्यांना आणतील. उद्या धुतील, त्यांना काय आज होणार नाही. आपण पण जेवण करून घेऊया. ते तर काही जेवणार नाही लगेच. आणि इकडं कपड्यांचा तर पसारा पडले, ते पण झुलायचे अजून, त्यांना पण झुलू. आणि पहिला जेवून घेऊ, उपवास सोडून घेऊ. आईने तर सोडला, बाबा पण काही जेवणार नाही. बाबा येईन काही चहा पिले आता मगाशीच. त्यांची तर पार्टी आहे, त्याला काही बिर्याणी भात बनवली. मला बसले मी, कांदा भजी घेतले, छोटी मेथी आपली आणि भाजी घेतले. मी इकडं भाऊही आणले. पुलाव भात प्रियांशला आणला, तर प्रियांश वापस गेला त्यांच्या घरी. तर भाऊ आता सांगितले तूच का बोलतो. आता मी जिथे बसेन तिथं मनुमाव आलीच पाहिजे. तर मनुमाव पण बसले आणि मी पण बसले जेवायला. तर मी जेवते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा